जय शिवराय मित्रांनो. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यात इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर शेतकरी कर्जमाफीबाबत विविध आकडेवारीच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेक शेतकरी मित्रांनी या वेगवेगळ्या व्हिडिओ पाठवले आणि एकच प्रश्न विचारत आहे, की बातम्यांमध्ये नेमकं खरं काय आहे आणि संभाव्य काय आहे, यावर सविस्तर बोललं पाहिजे. म्हणून आज आपण या संपूर्ण विषयाची सोप्या आणि स्पष्ट भाषेत माहिती समजून घेणार आहोत. सध्या टीव्ही आणि मीडिया रिपोर्टमध्ये सर्वात पहिले दावा केला जात आहे, की कर्जमाफीची मर्यादा किती असू शकते? काही रिपोर्टमध्ये 3 लाख रुपयाची मर्यादा शक्यता व्यक्त केली जात आहे आणि अपेक्षा जास्त असल्याची कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना मुदत दिली जाऊ शकते, अशी माहिती सांगितली जात आहे. म्हणजेच एक विशिष्ट मर्यादेपेक्षा कर्ज माफ आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी सवलतीची मुदत अशी रचना असू शकते, असा अंदाजा वर्तवला जात आहे. याच संदर्भात 2017 साली राबवण्यात आलेल्या कर्जमाफीची तुलना केली जात आहे. त्यावेळेस 1.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली होती आणि ठराविक अटीनुसार वरचे कर्ज भरण्यासाठी प्रक्रिया ठेवण्यात आली होती. सध्याच्या बातम्यांमध्ये जी माहिती फिरत आहे त्याचनुसार यावेळी 3 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ आणि पुढील कर्जमाफीची परतफेडीची मुदत अशा स्वरूपाची योजना येऊ शकते, अशी चर्चा माध्यमांमध्ये दिसून येत आहे. आणि ही न्यूज कुठे यूट्यूबवरती नाही, तर न्यूज आणि मोठमोठे न्यूज चॅनलांनी चालवले आहे. मात्र हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे, की ही माहिती अधिकृत घोषणा नसून संभाव्य स्वरूपात मांडली जात आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. असं मीडिया रिपोर्टनुसार 2020 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 ते 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनेमध्ये 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले होते. त्यामुळे यावेळी त्या रकमेपेक्षा जास्त म्हणजेच 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि अशी न्यूज रिपोर्टरकडून देण्यात आली आहे. तिसरा मुद्दा म्हणजे एक रक्कमी परतफेड योजना. काही बातम्यांमध्ये असे सांगितले जात आहे, की ज्या शेतकऱ्यांची एक रकमी परतफेड योजनेतून कर्जमाफीचा लाभ घेतला जाता, त्यांना पुन्हा नव्याने कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा केला जाऊ शकतो. म्हणजेच बँकिंग सिस्टममध्ये त्यांना पुन्हा पात्र करून नव्याने कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा केला जाऊ शकतो. म्हणजेच बँकिंग सिस्टममध्ये त्यांना पुन्हा पात्र करून भविष्यातील शेतीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांच्या आधारे सांगण्यात येत आहे. आता या संदर्भात जी आकडेवारी मीडियामध्ये सांगितली जात आहे तीही लक्ष देण्यासारखी आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एकूण शेतकऱ्यांची संख्या सुमारे 1,03,34,209 इतकी सांगितली जात आहे. त्यांपैकी थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या अंदाजे 24,73,566 आहे, असे सांगितले जात आहे. यासोबत एकूण थकबाकीची रक्कम सुमारे 35,477 कोटी रुपये इतकी असल्याची आकडेवारीत चर्चा आहे. आकडेवारी लक्षात घेतली तर सरकारसमोर आर्थिकदृष्ट्या मोठं आव्हान उभं आहे, हे स्पष्ट दिसत आहे. मीडिया रिपोर्टमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट वारंवार सांगितली जात आहे, ती म्हणजे या माहितीचा स्रोत सहकार विभागातील वरिष्ठ सूत्र असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांकडून येणारी माहिती ही बहुतेक वेळा संभाव्य स्वरूपात असते आणि ती अंतिम निर्णय मानली जात नाही. त्यामुळे सध्या फिरत असलेल्या बातम्या या निश्चित घोषणा असून अंदाज आणि अंतर्गत चर्चेत आधारित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अर्थमंत्री म्हणून 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत, अशी अधिकृत माहिती आहे. त्यामुळे कर्जमाफी संदर्भात कोणताही मोठा निर्णय किंवा घोषणा होणार असेल तर ती अर्थसंकल्पाच्या दिवशी स्पष्ट होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे 6 मार्च ही तारीख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र या संपूर्ण विषयाकडे पाहताना एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात येते आणि ती गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, की सूत्रांकडून येणारी माहिती ही अंतिम सरकारी निर्णय नसते. ती केवळ संभाव्य योजना किंवा चर्चेवर स्तरावर असलेली माहिती असते. अधिकृत जी.आर, शासन निर्णय किंवा अर्थसंकल्पीय घोषणेनंतरच कोणतीही योजना अंतिम मानली जाते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक बातमीवर अंधारा विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत घोषणेची वाट पाहणे अधिक योग्य ठरेल. सध्या शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे, की नियमित कर्जदार थकीत
कर्जदार आणि कर्जमाफीची प्रतीक्षा करणारे सर्व घटक यांना न्याय मिळावा. शेतीतील नुकसान, वाढलेले खर्च आणि आर्थिक ताण लक्षात घेता सरकारने योग्य आणि समतोल निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. आता 6 मार्च हा फार लांब नाही आणि त्या दिवशी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पना नेमकी कोणती घोषणा होते, कर्जमाफीची मर्यादा काय असते, प्रोत्साहन अनुदानबाबत काय निर्णय घेतला जातो आणि नियमित थकीत शेतकऱ्यांसाठी कोणत्या तरतुदी केल्या जातात, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अंतिम खात्रीशीर अपडेट, अधिकृत घोषणेवर लक्ष ठेवणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे कर्जमाफीची संभाव्य मर्यादा किती असू शकते. तर कोणी म्हणतं की 1.5 लाख, कोणी म्हणतं 2 लाख, कोणी म्हणतं 3 लाख. पण मीडिया रिपोर्टनुसार 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा विचार सरकारकडून केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. पण ठराविक मर्यादेपर्यंत कर्ज माफ होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यापेक्षा जास्त कर्जासाठी शेतकऱ्यांना परतफेडीची मर्यादा ही या मुदत दिली जाऊ शकते, असं त्यांचं वक्तव्य करण्यात आलं आहे. आता 2017च्या कर्जमाफीची तुलना न केली जात आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार 2017 साली राबवण्यात आलेली कर्जमाफी योजनेचा उल्लेख वारंवार केला जात आहे. वेळी 2017मध्ये तुम्हाला माहिती असेल 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती आणि त्यापेक्षा जास्त कर्जबाबत वेगळी प्रक्रिया ठेवण्यात आली होती. पूर्वी 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली आणि यावेळेस संभाव्य 2026मध्ये 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची चर्चा आहे. मात्र ही अधिकृत निर्णय नसून केवळ चर्चेचा अंदाज आहे. अजूनपर्यंत सरकारकडून कुठलाही आदेश, निर्णय आलेला नाही किंवा कुठलाही जी.आर. आलेला नाहीये. या व्हिडिओचा सर्वात मोठा पॉईंट म्हणजे नियमित कर्जदार जे आहे, नियमित कर्ज भरणारे, त्यांना अनुदान, प्रोत्साहन मिळेल का? तर हो, राज्य सरकारकडून असे आश्वासन दिलं गेलं आहे की जो शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन प्रति अनुदान दिलं जाईल. रिपोर्टनुसार 2020 ते 2025 या दरम्यान ज्या चालू वर्षाच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पासून तर 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची शक्यता वक्तव्य केली जात आहे. तर 2017 आणि 2019च्या योजनांमध्ये, कर्जमाफीच्या योजनांमध्ये 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आले होते. यावेळी ही रक्कम 1 लाख रुपयापर्यंत वाढू शकते, अशी चर्चा आहे. पण असं अजून ऑफिशियली कुठलाही आदेश झालेला नाही आहे किंवा कुठलाही प्रकारचा जी.आर. आलेला नाही आहे. हे फक्त न्यूज रिपोर्टरकडून देण्यात आलेली मिते किंवा अशी कुठलीही माहिती कुठल्याही मंत्र्याकडून दिली गेलेली नाही किंवा मुख्यमंत्र्यांकडून दिली गेलेली नाही. तर कर्जमाफी योजनाबद्दल जी पण डेली अपडेट येईल ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे. फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, लाईक करा. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा आणि अशाच व्हिडिओसाठी सपोर्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या सगळ्या सोशल मीडियाची लिंक आहे, टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हँडल वगैरे सगळे. त्यांना नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट भेटत राहील. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जेवढे पण सरकारी जी.आर. वगैरे येतात त्यांची डायरेक्ट लिंक तिथं मी पेस्ट करतो, जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपवरच सरकारी जी.आर. वगैरेचे लिंक भेटून जातात डाउनलोड करायला. ठीक आहे.